महत्वाची आहे आणि ही भूमिका पार पाडण्यासाठी प्रमोद आलेला आहे नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या आहे ती टोटल 15 या आकड्यावर. दीपकचा बॉल अप्रतिम फटका आहे, कट केलाय डीप पॉइंट मध्ये, मिस फिल्डिंग, थोडा उशिरानं रिॲक्ट झाला क्षेत्ररक्षक आणि त्याच कारणास्तव डीप कव्हर पॉइंटला येतो हा चौकार. 19 आहेत. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता चांगले बॉल डिलिव्हर्ड करतोय खरं गोलंदाजी मार्क होती दीपक आणि या चौकारानं धावसंख्या येते 19. 2 बॉल संपले त्या षटकातील. तिसरा बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न आहे, अगोदरच बॅटचा फ्लो ओपन झालेला आहे. धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन, निर्धाव चेंडू, कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. एक्स्ट्राच्या धावा जरूर गेलेल्या आहेत परंतु निर्धावानं त्या एक्स्ट्राच्या धावा भर करण्याचं काम गोलंदाजी मार्कवरती दीपक करतोय. नेक्स्ट बॉल दीपकचा बॉल पुन्हा आडवा बॅटनं आघात करण्याचा प्रयत्न आहे. सातत्यानं मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय खरं तर बॅटिंग मार्क वरती प्रमोद आणि बॅट अँड बॉलचा योग्य तो सहयोग जुळत नाहीये. नो कनेक्शन बॅट अँड बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. नेक्स्ट बॉल दीपकचा बॉल अखेर बॅटच्या रडार मध्ये आलेला आहे. फ्लिक अँड क्लिक, लॉंग लेग मध्ये चाललाय बॉल, सीमा रेषा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम फटका होता, फ्लिक केला, ग्लान्स केला बॉलला, पॅड वरती येत होता तसा फेकून दिला. फ्लिक अँड क्लिक, लॉंग लेग मध्ये आलेला उत्तुंग असा षटकार आणि धावसंख्या पोहोचली ती 25 आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये KTC लाईव्ह इव्हेंट .in माध्यमातून या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील आनंद घेतोय. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल, आणखी एक नेत्रदीपक फटका मिड विकेट मध्ये. मनोहर आलेला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रमोद अटॅकिंग क्रिकेट खेळतोय खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये 31. दोन षटकात 31 आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेला आहे मनोहर. मागील षटकात धावा आलेल्या आहेत खरं तर बॅटिंग करणाऱ्या सानिया 11 बार्ने संघासाठी आणि त्याच कारणास्तव या षटकामध्ये कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या टीमला कमबॅक करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण 2 षटकांमध्ये अवघ्या धावा आहेत 31. मनोहर शॉर्टअप रनअप घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. लक्ष्मण ऑन स्ट्राईक, कट करण्याचा प्रयत्न आहे, लाईन योग्य आहे, सर्व काही सुरलीत. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे आणि या निर्धावानं मी तर म्हणेल कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे ती टीम दहिगाव संघानं देखील. मनोहर हे षटक महत्वाचं आहे. मागील षटकात धावा आलेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघासाठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. इनफिल्डच्या वरून बॉल क्लिअर करायचा होता. मागील षटकाचं दडपण आहे खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती आणि त्या दडपणाला पुन्हा दडपणग्रस्त आणण्यासाठी या षटकामध्ये देखील आक्रमण हवंय खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडून परंतु तसं होत नाहीये. 2 निर्धाव चेंडू फेकलेले आहेत. ऑब्जेक्शन आलेलं आहे खरं तर, आक्षेप आलेला आहे गोलंदाजाच्या शैलीवरती. आपण चेक करायचंय. चला आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक करूयात. आपण प्रिव्हियस बॉल आपण चेक करूयात. आक्षेप घेतलेला आहे खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुनील नारायण या खेळाडूला आपण बॅन होताना पाहिलंय आणि त्याच कारणास्तव या स्पर्धेमध्ये गोलंदाज मनोहरच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला. ऍक्शन वरती खरं तर ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि चेक केले जाईल. आयोजक सर्व काही सुरळीत रीतीने पाहतील आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल. टेक्निकल रूम मधून KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे आपण हे सर्व काही दूध का दूध पाणी का पाणी निश्चित स्पष्ट करणार आहोत. थोड्याच वेळात निर्णय सर्वांसमोर येईल.
बॉल रिलीज करत असताना परफेक्ट रिलीज केलेला आहे की नाही याची शहानिशा विविध अँगलनं चेक केलं जात आहे. बॉल रिलीज केल्यानंतर कदाचित बॉल चुकीच्या दिशेनं फेकलेला नाही का ना हे सर्व काही चेक केले जाते. लिगल डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे आणि योग्य रीतीनं बॉल फेकलेला आहे, योग्य रीतीनं बॉल रिलीज केलेला आहे गोलंदाजी मार्कवरती मनोहरनं. आणि निर्धाव चेंडू आलेला आहे दुसरा, 2 निर्धाव चेंडू आलेला आहे. तिसरा बॉल फुल टॉस बॉल गॅप मध्ये ढकललाय. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे, जमिनीला घासत पुसत बॉल चाललेला आहे सीमा पार. नेत्र दीपकच्या विरोधात हा चौकार. फटका प्रतिम होता खरं तर. लोवर फुल टॉस बॉल स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ व्ही शेप मध्ये केलेला फटका. या 4 धावसंख्येनं धावसंख्येला नवसंजीवनी मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 35 ऑन बोर्ड. 2 निर्धाव आले आणि तिसरा चौकार आलेला आहे. पुन्हा प्रेशर रिलीज झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुढे टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये, इलिमिनेशन जुळलेलं नाहीये. दुसरीचा प्रयत्न आहे डिरेक्ट थ्रो आणि डिरेक्ट थ्रो अतिशय महत्वाचा होता आणि पोहोचलाय फलंदाज. पंचांचा सांगण्यात तिसरी साठी देखील निघालेत. बघता बघता एक चांगलं क्रिकेट, एक सावधान पावित्र्य आणि बघता बघता तिसरी देखील पूर्ण होतीये. 3 तर आलेले आहेत. रनआउट साठी रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू, पंच अंपायर रिव्ह्यू. दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यूची आपण मागणी केलेली आहे. अंपायर रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये वापरण्यात आलेला आहे. टेक्निकल रूम मध्ये पुन्हा एकदा आपण बिझी ठेवूयात. टेक्निकल रूम मधून KTCला इव्हेंट ऑपरेट करतोय आज करतर या स्पर्धेमध्ये निशांत बागडे. चेक केलं जात आहे दूध का दूध पाणी का पाणी स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे. डिरेक्ट थ्रो होता, त्यानंतर स्टंपिंग देखील योग्य रीतीने झाली आहे. सर्व काही चेक केलं जाईल. येस, बॅटर इज OUT. दुसऱ्या दाव्यासाठी बॅटर बाद झालेला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. एकच धाव होईल पंच, एकच धाव होईल आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय आणि या एकेरीनं धावसंख्या आहे ती 36 या आकड्यावरती आणि दुसरा धक्का लागलेला आहे खरं तर टीम सानिया 11 बारणे संघाला. .36 ऑन बोर्ड. न्यू बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चेतन न्यू बॅटर गेलेला आहे. मनोहरचे षटक फार अप्रतिम आहे. पहिलेच 2 बॉल निर्धाव आले, त्यानंतर तिसऱ्या बॉल मध्ये चौकार आलेला आहे आणि बॉल नंबर 4 मध्ये दुहेरीच्या प्रयत्नात बॅटर बाद. लेफ्टी बॅटर आलेला आहे. लेफ्टी बॅटर ऑलवेज डेंजरस क्रिकेट मध्ये म्हटलं जातं, परंतु या बॅटरला मनोहर शांत करेल का की गेल्या ड्रेसिंग रूम मध्ये सेट होऊन बॅटर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करेल. ऑन स्ट्राईक आहे चेतन. चेतनास्पद कामगिरीची अपेक्षा आहे. एक बॅलन्स टार्गेट सेट करणं महत्त्वाचं आहे. पहिल्याच मॅच मध्ये 40 धावा विजयाचा आम्ही देऊ शकल्यात आणि त्याच कारणास्तव त्या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय खरं तर सानिया 11 बारणे. या लक्ष्याला मोठ्या लक्ष्यात परिवर्तित करेल का. पुढे टाकलेला बॉल पॅड वरती आदळलाय. फ्लाय स्लिप मध्ये चुकी केली विकेट किपरनं, परंतु चांगली फिल्डिंग. पाठीमागे फ्लाय स्लिप मध्ये तोपर्यंत बॅट न 1 रन मिळते. पुन्हा एकदा लिडिंग एज घेत पॅड वरती बॉल आदळला होता, त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 37. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. फार चांगली गोलंदाजी आहे. काही एक्स्ट्राचे धाव खर्च केलेले नाही अद्याप तरी मनोहरनं. त्यामध्ये एक चौकार आलेला त्याला वगळता 2 सिंगल आलेले आहेत आणि त्याच कारणास्तव धावसंख्या पोहोचली ती टोटल 37 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फुलटॉस बॉल चुकी केली आहे मनोहरनं. तुटून पडलाय बॅटर. अप्रतिम फटका आहे. टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फ्लायटेड षटकार येतोय. अप्रतिम असा षटकार.
43 धावा आहेत 3 षटकांमध्ये. 43 रन ऑन बोर्ड. अप्रतिम बॅटिंग करतोय प्रमोद. अप्रतिम बॅटिंग करतोय. टोटल 3 लगातारचे षटकार ठोकलेले आहेत. षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम ठोकले तर जोरदार टाळ्या उद्यात प्रमोदसाठी. एक पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. मागील 2 बॉलमध्ये 2 षटकार आणि या षटकामध्ये जशी स्ट्राईक मिळाली तसा षटकार त्याने ठोकलेला आणि 3 लगातारचे षटकार त्याने या स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक ठोकतोय प्रमोद. अंतिम 6 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 43 धावा धावफलकावरती. सानिया 11 बारणे संघ एका मजबूत अवस्थेमध्ये पोहोचलेला या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर देखील जयेश आलेला आहे. जयेशचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. सिंगल मध्ये समाधान मानावंच लागेल कारण प्रमोदच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. प्रमोदला स्ट्राईक हवी आहे. 3 लगातारचे षटकार प्रमोदच्या बॅटमधून. त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं अतिशय महत्वाचं आहे. तेच काम केले तर चेतननं. आता धावसंख्या आहे 44. अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. एक्स्ट्राची धाव आलेली आहे. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली 45. स्कूप केलेला आहे. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल शॉट. बॅटर प्रमोद. अप्रतिम फटका आहे. डीप फाईन लेग मध्ये स्कूप करत बॉल पाठवलाय. 4 धाब्यांसाठी प्रमोदच्या बॅटमधून येतोय हा नेत्र दीपक चौकार. 49 49 ऑन बोर्ड. काय फटका होता, विलोभनीय फटका. बॅटर प्रमोदच्या बॅटमधून जयेशच्या विरोधात. तशी स्ट्राईक मिळाली आहे तसा तुटून पडलेला आहे मॅच मध्ये. मागील 4 बॉल मध्ये 22 धावा जमवल्या धावफलकावरती. वैयक्तिक खर तर प्रमोदनं टोटल 26 धावसंख्येवरती खेळतोय प्रमोद या मॅच मध्ये. अवकुटाप्याचा बॉल फटका फसलाय. विकेट किपर बॉल दिसलेला नाहीये. सूर्य किरण कदाचित नेत्रांमध्ये घुसले असावेत आणि त्याच कारणास्तव महत्वाच्या फलंदाजाला जीवनदान तोपर्यंत 2 सहजरित्या मिळाल्यात आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 51. अर्धशतकीय धावसंख्या धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर सानिया 11 बारणे संघ एक मजबूत अवस्थेमध्ये. 51 धावा आहेत. विशाल काय लक्ष्याकडे वाटचाल करतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. कॅच ड्रॉप झालेली आहे. नेक्स्ट बॉल. जयेशचा वेगवान बॉल. फटका देखील चांगला आहे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा कॅच ड्रॉप झालेली आहे. कठीण झेल होती परंतु चांगले प्रयत्न आहेत. 2 मिळाल्यात. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. दुहेरीनं धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 53 आकड्यावरती. 53 धावा धावफलकावर. 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. मजबूत धावसंख्या उभारली आहे नाणेफेक गमावल्यानंतर दहिगाव संघाच्या विरोधात. पुढे टाकलेला बॉल. अप्रतिम पिकअप शॉट. पिकअप शॉट बाय द प्रमोद. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणखी एक क्लासिकल फटका प्रमोदच्या बॅटमधून. हा दर्जेदार षटकार. तुफान बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अटॅकिंग क्रिकेट चालू आहे प्रमोदच्या बॅटमधून. त्याने निर्धाव चेंडू 2 लगातारचे केले. तिथून ते 2 लगातारचे षटकार आले 3. तिथून त्यानं मागे वळून पाहिलेलाच नाही या इनिंग मध्ये. प्रत्येक बॉल मध्ये धावा तो जमवतोय आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती या षटकारानं ती 59 आकड्यावर. प्रमोद अप्रतिम एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये 59 पर्यंत पोहोचले धावफलक. अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रमोदचं कौतुक करावं तितकंच कमी या मॅच मध्ये. बेधडक केलेलं या मॅच मध्ये. बेधडक बॅटिंग चालू आहे प्रमोदची. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा पिक केलेला आहे. हाफ ट्रॅकर बॉल मोजून मापून तोलून मारलेला.
पुलचा दमदार फटका, बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा प्रमोदचा हा नेत्रदीपक षटकार. 11 बॉल मध्ये 42 नाबाद राहिलेला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात प्रमोदसाठी. 11 बॉल मध्ये 42 नाबाद इनिंग केलेला आहे आणि टोटल 65 धावा धावफलकावरती आणि येणारे आणि 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करूयात. 67 धावा धावफलकावर आणि येणारे 24